ज्या पद्धतीचं मानवी असंवेदनशील त्या नराधमाचं कृत्य आहे, त्या बदलापूर घटनेतील त्या नराधमाला शिक्षा, ती पूर्ण शिक्षा, कायद्याअंतर्गत शिक्षा तातडीने जलद गतीने होणं हाच समाज हिताचा न्याय होईल आणि त्या दुर्दैवी त्या कुटुंबावर जे काही दुःख ओढवलं आहे त्यातून त्यांना न्याय मिळण्याच्या दिशेने आपण गेलं पाहिजे। अशा वेळेला विरोधकांकडून अपेक्षा आहे, राजकारणापेक्षा भरीव सूचना करा, राजकीय वाक्प्रचारापेक्षा त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सरकारला जरूर सांगा। त्या दुर्दैवी असलेल्या कुटुंबातील दुःख निवारण्यासाठी ज्या काही गोष्टी प्रशासन, शासन, पोलीस, सरकार यातनं राहून गेल्या असतील त्यावर बोट जरूर दाखवा, पण राजकारण टाळा ही महाराष्ट्राची भूमिका आहे। मला वाटतं इतकं विरोधी पक्ष नेते पदावर बसलेल्या व्यक्तीचं अबौद्धिक वक्तव्य असेल तर त्याच्यावर मला भाष्य करावं की नाही हाच प्रश्न आहे। आणि म्हणून स्वतःच्या पक्षातल्या कपिल सिब्बलांना त्यांनी विचारावं, मी केलेलं वक्तव्य बरोबर आहे का। सुप्रिया सुळे राजीनामा मागतात, अजित पवारांनी राजीनामा दिला। माता भगिनींची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहेच। राज्य सरकार त्यावर काम केलं पाहिजे, करते, करत राहील। लाडकी बहीण योजना हा त्यांना सबळ करण्याचा मार्ग आहे, तो वेगळा आहे। दोन गोष्टी एकत्र करून राजकारण करण्याची ही वेळ सुप्रियाताई योग्य नाही। तुम्ही संवेदनशील मनाने सरकारला काही सुचवा, काही म्हणा, काही ऐकवाही, पण त्यातनं राजकीय पोळी भाजून माझा पक्ष किंवा माझी आघाडी सत्तेत कशी येईल या संदर्भातली पावलं आणि मार्गक्रमण आणि वक्तव्य हे महाराष्ट्राला सुप्रियाताई मान्य नाही। तुमच्या या वक्तव्याला महाराष्ट्र त्या ठिकाणी मान्यता देईल अशी स्थिती नाही। मुख्यमंत्री म्हणतात कालच्या आंदोलनात बाहेरनं माणसं आणली होती, कालच्या आंदोलनात माणसं बाहेर आणली, तथ्य वाटतं मला याबद्दलची संपूर्ण माहिती नाही। जी काही SIT काम करते त्या SIT मध्ये सर्व गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा आहे। उद्धवजींच्या मनातली गोष्ट गेली 10 वर्षातली सातत्याने समोर येते आणि उद्धवजींच्या मनामध्ये कटकारस्थानामध्ये ही गोष्ट पहिल्यापासून आहे, गेली 10 वर्ष आहे। काही करा, भारतीय जनता पक्षाला संपवा, काही करा, मोदीजींना अपमानित करा, काही करा, अमित शहाना अपमानित करा, काही करा, देवेंद्रजींना अपमानित करा। अशा असूया आणि रागापोटी पछाडलेल्या नेतृत्वाचं नाव उद्धव ठाकरे महाराष्ट्र याला मान्यता देतो। त्यांनी काय म्हटलं पाहिजे याच्यावर माझा अधिकार नाही। त्यांच्या म्हणण्यामध्ये प्रामाणिकता असेल तर स्वागत आहे, त्यांच्या म्हणण्यामागे राजकारण असेल तर ते योग्य आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते गृहमंत्र्यांना अधिक फाशी द्या, जर काही दुसऱ्या तर भाजपच्या नाट्या सर्व रस्त्यावरती आले असतात। ही खूप महत्त्वाची होती। मला असं वाटतं की अरविंद सावंत हे बेताल आणि बेतुकी वक्तव्य करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत। हेच वक्तव्य त्यांनी कलकत्त्यात झालेल्या अतिशय दुर्दैवी घटनेच्या बाबतीत केलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये राजकीय वास आहे। आणि अशा व्यक्तीने
कोणाच्या फाशीची मागणी करायची हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. अरविंद सावंत बेजबाबदार आहेत आणि त्याची फळं त्यांना भोगावी लागतात. भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील आता शरद पवार गटात आहेत. त्यांची नाराजी इंदापूरमधून मला याची माहिती नाही, पण अजूनही हर्षवर्धन पाटील आणि आम्ही मित्र आहोत. आमच्या पक्षाचे ते नेते आहेत. जो घटना घटी है दुर्भाग्यपूर्ण है, निषेधार्ह है. उसके ऊपर सभी महाराष्ट्र की भावना यही है, कानूनन तरीके से उसको सजा, बड़ी सजा समय चलते जल्द होनी चाहिए. सरकार वो काम करेगी ऐसी अपेक्षा और कर भी रही है. ऐसे समय पर जब उस परिवार को जो बीती है, उस समय पर राजनीति से ज्यादा हम सब ने मिलकर समाज और उस परिवार पर जो बीती है उनके साथ खड़ा रहना चाहिए. लेकिन विपक्ष इसके ऊपर सिर्फ राजनीति करता हुआ दिखाई दे रहा है और विशेष रूप से जो वक्तव्य कर रहे हैं उसमें से कहीं ना कहीं मेरी पार्टी, मेरी अलायंस जीते और इस मुद्दे को मैं भुनाऊं, ये सोच ही मुझे लगता है ओछी सोच है और इसके ऊपर महाराष्ट्र इस सोच को मान्यता नहीं देता. मुझे लगता है जो घटनाएं सामने आई है उसका कोई समर्थन नहीं कर सकता. वो गलत ही तरीके से हुए और इसके ऊपर जो मेजर्स लेने चाहिए कानूनन, वो स्कूल उसमें कहीं ना कहीं कम पड़ रहा है, ये भी दिख रहा है. लेकिन ये सभी बातें SIT में सामने आएगी. अब जरूरत यह है कि उस परिवार को न्याय मिले, उन बच्चियों के साथ पूरा महाराष्ट्र खड़ा रहे और आरोपियों को जल्द से जल्द वो सजा मिले. उस बात का हम समर्थन करते, उसके पीछे भी रहेंगे. देखिए, राजनीतिक बात है संजय राउत की. हर चीज में राजनीति करना ये